आता मटकी बनवायला घेतली आणि काल मी तुम्हाला दाखवले की कसं भिजवले आणि कसं मोड आले. बघा तुम्ही बघू शकता किती मस्त मोड आले. हे बघा असं ह्याला मला असं वाटतं ना गरम जागा पाहिजे म्हणून चांगले मोड येतात आले. आता आपण भाजी बनवू याची मस्त बेकार. हे धुवायची काय गरज नाही, आपण कालच धुवून ह्याला भिजत घातले होते. आपण असं पण. हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी आणि इथे ना माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आदले व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलीच होती मटकी भिजत घातली होती ती तुम्ही बघितलेच असेल. आणि तेल बनवली होती डोक्यासाठी, केस वाढायसाठी. तुम्ही केस माझे बघू शकतात की एवढे छोटे छोटे, म्हणून मला ना वैताग आला होता केसाने. तो बोलली की चला तेल बनवून बघूयात, काहीतरी इम्प्रूव्ह झाला तर लय भारी होईल. तर त्याच्यामुळे तर चला असो. आणि हे ना संध्याकाळचा वेळ होता. ज्या तेल बनवली त्याच्या दुसऱ्या दिवशीचा होता, पण संध्याकाळचा होता. तर इथे ना मी मटकी बनवत होती आणि आम्हाला मटकी लई आवडतं त्याच्यामुळे. आणि इथे 2 प्रकारची मटकी बनवत होती. एक आपण भाकरी बरोबर चुरून खातात ना रसावाली, आणि एक ना सुक्का असं भाताबरोबर असं तोंडी लावायला लागते ना तसलं बनवत होती. तर बनवली होती आणि लय भारी झाली होती. भाकरी बरोबर खायला ना कुठलीही भाजी बोला पण चांगली लागते. थोडापास फक्त रसावाली भाजी राहिली ना तर अजून मस्त लागते खायला. तर झालं होता ते रात्रीचा. आणि हे ना सकाळचा वेळ होता, सॅटर्डे होता, शनिवारचा दिवसाचा आहे. आणि म्हणजे नाही बुधवारच्या दिवसाचं आहे. आणि हे ना गोलू ना इथे गोलूला हे पाठवत होती आज. त्या वेनसडेच्या दिवशी ना त्याला ऑरेंज ड्रेस होता. म्हणजे आम्हाला जसं 2 ड्रेस होता ना तसं ह्यांना पण आहे. PT वगैरे त्यांना म्हणजे स्कूलमध्ये डान्स वगैरे करवतात ना तसं होता. तर त्याला मी पाठवली पटापट. आणि त्याला ना एक गोष्ट मी नेहमी करते, म्हणजे तो कधी पण तयार होतो ना तर त्याला ना त्याची संगतीच मी सगळी देवी देवतांचा, आपला कुलदेवतांचा सगळ्यांचं नाव घ्यायला बोलते. त्याला तो घेतो पण लई मनापूर्वक घेतो. तर त्याला मी ते सवय घातली आहे का, म्हणजे बरं वाटतं की सकाळी सकाळी देवांचे नाव घेणं आणि स्कूलला जाणं. तर मला लय बरं वाटतं. तर त्याला मी सगळं बोलत असते की हे बोल ते बोल, तुला कॅडबरी देईल, तुला हे देईल. तर तो बोलत असतो. आणि इथे ना त्याला पाठवून नंतर ना मी पीठ मळून भिजायला ठेवली आणि ते पोहे बनवून घेत होती. म्हणजे लई दिवस झाले होते आम्ही पोहे खाल्ले नव्हते. तर बोलले चला आज पोहे पण बनवूया. थोडा टाईम पण होता तर बोलले की चला त्यांचा आवरूस तर माझा पण नाश्ता आणि लंच बॉक्स वगैरे तयार होईल. आणि रात्रीची ना भाजी होती ना मटकीची भाजी, तर त्यांना तेच पाहिजे होती टिफिनमध्ये पण. तर मी काय केले, चला ते गरम करूया. आणि ते मी पोहे बनवत होती. भाजी काय बनवायची नव्हती म्हणून पोहे बनवत होती. नाही तर भाजी चपाती बनवायची असली ना तर टाईम भेटत नाही नाश्ता करायचा. तर आम्ही चपाती आणि चाय चपातीच खाऊन गपचूप बसतो. तर वेळ होता तर मी बोलली चला ते पण खाऊन जाईल आणि मला पण होऊन जाईल. तर त्याच्यामुळे पोहे बनवली. लय भारी झाले होते पोहेमध्ये काय कढीपत्ता वगैरे नव्हता माझ्याकडे. तर जे होतं त्याच्यामध्येच बनवली. आणि ते त्यांची टिफिन पण तयार केली, म्हणजे उशीर नाही व्हायला पाहिजे चपातीला. त्याच्यामुळे तर त्यांना द्यायला गेली मी पहिले, म्हणजे त्यांना उशीर नाही व्हायला पाहिजे. तर मी ब्रश नाही केली होती. तर मी बोलले की मी निवांत नंतरला करू. सगळं त्यांना पाठवून पहिले तर गोलूला पाठवली, त्याच्यानंतर ते राहिले होते तर त्यांनाही पाठवायचं होतं. आणि ड्युटी लवकर होती, 9:30ची होती. तर मी बोलले की नाही पहिले ह्यांना करून देऊ आणि नंतर आपण निवांत बसून थोडासा नाश्ता करूया. तर मी निवांत बसूनच नाश्ता केली नंतरला. आणि त्याच्यानंतरच माझी वहिनीचा काहीतरी फोन आला, तर त्यांच्यामध्येच टाईमपास झाला माझा. आणि असं होतं माझा सकाळचा वेळ.
आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. आणि व्हिडिओ बघायला तुमचा धन्यवाद बोलते, मनापूर्वक धन्यवाद. त्यांची टिफिन पण इथे झाली होती आणि असंच व्हिडिओ बघत राहिला. मग मनापूर्वक तुमचा धन्यवाद आहे. आणि सबस्क्राईब करा पक्का. कोण सबस्क्राईब बघतात लई लोक, पण सबस्क्राईब करत नाही. एक सबस्क्राईबमुळे लई मला हेल्प होईल तुमचा ते ह्याच्यामुळे. आणि हे ना रात्रीची चपाती होती, मी तेच दाखवत होती. आणि त्याच्यानंतर हेच होता. चला इथेच एंड करते. जर बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की फॉलो करा. बाय.